हॅलो स्टुडंट्स, मी अक्षय गारे. आज आपल्याला ग्रॅव्हिटेशन या टॉपिक मधील किंवा या चॅप्टर मधील नेक्स्ट टॉपिक कोणता तर केपलर्स लॉज आज आपल्याला इथे स्टडी करायचे आहेत. तर केपलर्स लॉ शिकायला चालू करण्या अगोदर आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये काय काय शिकलो होतो एक फास्ट फॉरवर्ड मध्ये किंवा एक थोडस त्याला एक रिकॉल करून घेऊयात. ओके, तर आपण अगोदर काय काय शिकलो, मागच्या लेक्चर मध्ये काय शिकलो, थोडस तुम्ही रिकॉल करा बरं. मी काय काय शिकवलं होतं, फोर्सची डेफिनेशन वगैरे आपल्याला सांगितली होती. हे सांगायचं कारण काय की आपण एका त्या याच्यामध्ये म्हणजे ट्रॅक मध्ये आलो पाहिजे, जेणेकरून तुम्हाला हे लेक्चर जास्त व्यवस्थित समजेल. हे लेक्चर बघण्या अगोदर तुम्ही अगोदरचे लेक्चर बघणं अपेक्षितच आहे, पण तरी पण आपण एकदा ते फास्ट फॉरवर्ड मध्ये रिकॉल करून घेऊया. ओके, सो अगोदर आपण काय बघितलं केपलर्स लॉच्या अगोदर? सगळ्यात अगोदर आपण फोर्स पासून स्टार्ट केलं होतं. ओके, बरोबर, फोर्स बघितला आपण. त्याच्यानंतर काय केलं आपण फोर्स मध्ये थोडं आठवावं सांगत चला किंवा तुम्ही मनाशी तुमचे उत्तर देत चला. फोर्स मध्ये आपण काय काय सांगितलं होतं? दोन प्रकारचे फोर्स, बरोबर, कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स जेवढं जास्त इमॅजिन करता येईल, जेवढं जास्त व्हिज्युअलाइज करता येईल, तेवढं तुम्हाला ती कन्सेप्ट अजून व्यवस्थित समजेल. ओके, फोर्स आपण दोन प्रकारमध्ये डिवाइड केला होता. त्याच्यानंतर काय केलं होतं आपण? तर नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये आपण ग्रॅव्हिटेशन जो फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्याबद्दल व्यवस्थित माहिती घेतली होती. याची डेफिनेशन आपण सांगितली होती, कशा प्रकारे ते दोन ऑब्जेक्ट एकमेकांकडे अट्रॅक्ट होत असतात. या पृथ्वीवरचे कोणतेही दोन ऑब्जेक्ट कशा प्रकारे एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात, असं मी सगळं व्यवस्थित एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथे दिलं होतं. ग्रॅव्हिटेशन फोर्स मध्ये आपण मग त्याच्यानंतर काय बघितलं होतं? तर मग सर्क्युलर मोशन. त्या मुलीचं चित्र आठवा लगेच. ती मुलगी कशी बकेट घेऊन गोल 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 एका दोरीला बांधून ती फिरवत होती, सर्क्युलर मोशन. ओके, व्यवस्थित आठवा. सर्क्युलर मोशन मध्येच मग मी तुम्हाला सांगितलं होतं सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स कसा सांगितला होता मी? आपण एखादा समजा दगड बांधला, मी म्हटलं होतं एक्सपेरिमेंट करून बघा. एक दगड बांधला होता आपण आणि तो दगड काय केलं होतं? एका दोरीला बांधून गोल 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 फिरवला होता. काय झालं होतं? तर त्या दगडाचं वजन आपल्या हाताला जाणवलं होतं. ते जे वजन, तो जे डायरेक्शन आपण सांगितली होती, त्यालाच आपण तो फोर्स काय म्हटलं होतं? तर मग तो म्हटलं होता आपण सेंट्रिपिटल फोर्स. अशा प्रकारे आपण एक व्यवस्थित प्रकारे फोर्स मध्ये पण त्याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं? दोन प्रकारचे फोर्स असतात. बॅलेन्स फोर्स आणि अनबॅलेन्स किंवा इम्बॅलेन्स किंवा इम्बॅलेन्स फोर्स हे त्याला आपण म्हणू शकतो. मग एखाद्या ऑब्जेक्टला मूव्ह करण्यासाठी कोणत्या प्रकारचा फोर्स आवश्यक असतो मी तुम्हाला सांगितलं होतं. तर कोणता? तर अनबॅलेन्स किंवा इम्बॅलेन्स फोर्स आवश्यक असतो. जेव्हा आपण तो फोर्स अप्लाय करतो तेव्हाच तो जो ऑब्जेक्ट आहे, ते दोन मुलं मी दाखवले होते, ते बरोबर त्या बॉलवर काय म्हणतात फोर्स अप्लाय करत होते, बरोबर. म्हणजे आपण एक व्यवस्थित त्याचा रिव्ह्यू घेतला. इथपर्यंत तुम्हाला आता क्लिअर झाला असं मी समजतो. त्याच्यानंतर आता येऊ आपण जो आपला आजचा महत्वाचा मुद्दा आहे, जो आपल्याला आज शिकायचा आहे. कोणता मुद्दा शिकायचा आहे? तर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हणजे जो केपलर आहे, केपलरचे जे लॉज आहेत प्लॅनेटरी मोशन. केपलरने काय केलं? तर प्लॅनेटला ऑब्झर्व करून त्याचे काही म्हणजे ऑब्झर्वेशन त्याने मांडले आणि त्या ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून त्यांना आपल्याला केपलरचे लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन म्हणजे प्लॅनेट्स बद्दल त्याने स्वतःचे काही ऑब्झर्वेशन मांडल्यानंतर आपल्याला ते लॉ त्याने एक्सप्लेन केले किंवा सांगितले. तर आपण काय करू? केपलर बद्दल एक इन जनरल थोडस माहिती बनवून घेऊ, जेणेकरून काय होईल की आपल्याला व्यवस्थित कळेल की बाबा तो माणूस कोण होता. का की आपल्याला थोडंसं इन्स्पिरेशन, त्याच्यात मोटिवेशन मिळालं पाहिजे की लोक म्हणजे कसे काम करतात किंवा कसे ऑब्झर्वेशन मांडतात. तर केपलर काय होता? सांगायचा महत्वाचा मुद्दा काय? तर केपलर हा एक हेल्पर म्हणून कामाला लागलेला होता. कुठे? तर टायको ब्राहे हा जो सायंटिस्ट होता, याच्याकडे हेल्पर म्हणून त्याने कामाला सुरुवात केलेली होती. आणि त्याच्यानंतर काय झालं होतं की जेव्हा ब्राहेचे जे ऑब्झर्वेशन होते त्याच्यावर त्यांनी आपले काय केले होते, ब्राहेचे जे ऑब्झर्वेशन होते त्याच्याच माध्यमातून किंवा त्याचा डीप स्टडी करून केपलरने काय केलं होतं? तर स्वतःचे लॉस त्याने मांडलेले आहेत. म्हणजे बघा, एखादा हेल्पर असलेला माणूसही किती दूर जाऊन आपले ऑब्झर्वेशन मांडू शकतो किंवा किती दूरचा विचार करू शकतो. याच्यासाठी मी इथे तुम्हाला त्याचे एक इंट्रोडक्शन सांगितलंय की आपण स्वतःला असं कमी नाही लेखलं पाहिजे की आपण आपले वडील कसे आहेत किंवा हेल्पर आहेत वगैरे, नाही का, आपण एका खालच्या याच्यामधले आहे, मग आपल्याला या गोष्टी कळणार नाही. तर माझा सांगण्याचा मुद्दा फक्त एवढाच आहे की आपण
फक्त एक व्ह्यू ठेवला पाहिजे. त्या व्ह्यू मुळे काय होतं, आपल्याला सायन्स विषय सोपा वाटायला लागतो आणि तेच आपल्याला इथे करायचं आहे. तर चला मग आपण काय करू, आता केपलरचे लॉ स्टडी करायला सुरुवात करू. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर केपलरचे लॉ स्टडी करण्या अगोदर 2 मिनिट स्टुडंट्स. केपलरचे लॉज स्टडी करण्या अगोदर आपल्याला काही बेसिक माहिती महत्वाची आहे. ओके, बेसिक माहिती कशी, तर व्हॉट डू यू मीन बाय इलिप्स. आपल्याला हा इलिप्स काय आहे हे माहिती असणं महत्वाचं आहे. बरोबर. इलिप्स म्हणजे काय आता आपण समजून घेऊ. मी जो काही ते म्हणजे हा जो डाटा मी घेतोय तो जसा तुमच्या टेक्स्ट बुक मधला घेतोय, जेणेकरून तुम्हाला वाचताना ते अजून व्यवस्थित क्लिअर झालं पाहिजे आणि लाईन टू लाईन तुमच्या नोट्सही तुम्ही नोट्स म्हणूनही याचा वापर करू शकता. तर व्हॉट डू यू मीन बाय इलिप्स. इलिप्स म्हणजे काय, आपण केपलरचे लॉ थोडेसे समोर आहेत, त्याच्या अगोदर आपण काय करू, एक बेसिक माहिती करून घेऊ. इलिप्स काय आहे. तर इलिप्स म्हणजे काय, पहिला मुद्दा काय सांगतोय थोडंसं वाचा. An ellipse is the curve obtained when cone is cut by an inclined plane. म्हणजे काय, यांना काय सांगायचं, तर जेव्हा हा एक कोन आहे, बरोबर, हा कोन दिसतोय तुम्हाला, हा कोन काय केला आपण, जेव्हा एका इन्क्लाइन म्हणजे कसा, तर एका तिरप्या, ओके, एका तिरप्या याच्यामध्ये जेव्हा आपण त्याला कापतो, हे बघा हा प्लेन मी ते दाखवला आणि तो कसा कट केलाय, तर हा तिरप्या अँगल मध्ये जेव्हा कट करतो आपण कोन, एका इन्क्लाइन अँगल मध्ये जेव्हा आपण तो कट करतो, तेव्हा जी काही कर्व आपल्याला मिळते, ही इथे बघा, ही कर्व कट केल्यानंतर कोणती कर्व मिळते, तिची कर्व इथे मिळते, जिथं मी म्हणजे डायग्राम इथे दाखवली तुमच्या समोर. त्या कर्वला आपण काय म्हणणार, तर इलिप्स. ती जी कर्व आहे त्या कोनला इन्क्लाइन प्लेन मध्ये कट केल्यानंतर जी कर्व आपल्याला मिळते किंवा जी डायग्राम आपल्याला मिळते, तर तिला आपण काय म्हणायचं, इलिप्स. ठीक आहे. बघा, हळूहळू आपण एकदम मुद्द्यामध्ये हळू म्हणजे डिटेल घुसण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. जेव्हा तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघाल तेव्हा तुमच्या सगळ्या कन्सेप्ट अगदी व्यवस्थितपणे क्लिअर झालेल्या असतील याची मी गॅरंटी देतो. ठीक आहे. आपल्याला इलिप्स कळालं. इलिप्स म्हणजे काय, इलिप्स कसा निर्माण झाला, की एका कोनला आपण काय केलं, एका इन्क्लाइन प्लेन मध्ये जेव्हा कट केलं किंवा जेव्हा कट करतो आपण त्याला आपण काय म्हणतो, ती जी कर्व आपल्याला मिळते तिला आपण म्हणू शकतो इलिप्स. इलिप्टिकल कर्व आहे ती. बरोबर. आता दुसरा मुद्दा काय, तर इट हॅज 2 फोकल पॉइंट्स. इलिप्सला काय असतात, 2 फोकल पॉइंट्स असतात. ते आपण बघू. हे बघा, हा एक झाला, याला आपण नाव देऊ F1 आणि हा झाला दुसरा F2. ठीक आहे. म्हणजे काय, तर इलिप्सला किती फोकल पॉइंट म्हणजे काय, सपोज मी आता हे सर्कल काढतो, हे सर्कल, या सर्कलला हा जो सेंटर पॉइंट असतो ज्याला आपण म्हणतो फोकस. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, फोकस. आता इथे 2 फोकस आहेत, बरोबर, हा एक आणि हा एक, F1 आणि F2. बरोबर. इलिप्सला किती फोकस असतात, तर 2 फोकस असतात. बरोबर. आणि हे 2 फोकस म्हणून त्याला आपण काय म्हणतो, फोकाय. कारण ते प्लुरल आहे, सिंग्युलर नाही, म्हणून त्यांनी आपल्याला आपल्या बुक मध्ये काय सांगितलंय, 2 फोकाय. इलिप्सला किती फोकाय असतात मग, किंवा किती फोकस असतात, 2. तशाच प्रकारे सर्कललाही 2च फोकस असतात. कोणी जर तुम्हाला विचारलं, एखाद्या टीचरने म्हणा किंवा इन जनरल तुमची माहिती मिळवण्यासाठी, तुमच्याकडनं काही माहिती किंवा नॉलेज मिळवण्यासाठी जर एखादा क्वेश्चन विचारला की बाबा सेंटरला किती फोकस असतात, तर सांगताना 2च सांगायचे. का, तर दोन्ही जे फोकस असतात ते सेंटरलाच असतात किंवा एकमेकांवर एक ते असतात, त्याच्यामुळे ते दिसत नाही. आपण त्याच्यामुळे त्याला एकच फोकस कन्सिडर करतो. इथपर्यंत हा मुद्दा क्लिअर झाला. बघा, आपण केपलरचे लॉ शिकण्याच्या अगोदर हे बेसिक मुद्दे क्लिअर करतोय, कारण का, तर आपल्याला समोर या गोष्टी खूप कामीच्या ठरणार आहेत. तिसरा मुद्दा, द सम ऑफ द डिस्टन्सेस टू द 2 फोकल पॉइंट्स. द सम म्हणजे काय, बेरीज. बर. द सम ऑफ द डिस्टन्सेस टू द 2 फोकल पॉइंट्स फ्रॉम एव्हरी पॉइंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. आता हा मुद्दा व्यवस्थित आपण इथे क्लिअर करू. काय म्हणायचं त्यांना, तर द सम ऑफ द डिस्टन्सेस टू द 2 फोकल पॉइंट्स, जे 2 फोकल पॉइंट आहेत, तर आपण काय केलं, समजा एक पॉइंट समजा इथे कन्सिडर करू. लेट अस कन्सिडर पॉइंट ए. हा एक पॉइंट आपण कन्सिडर करू. ओके. आता आपण काय करू, हा जो ए पॉइंट आपण या इलिप्स या कर्ववर, ही कर्वला काय म्हणतात, तर इलिप्स. आता आपल्याला कळालं, तर आपण काय करू, हा F1 पासून हा पॉइंट एकदा जॉईन करून घेऊ. F1 टू ए गेलो आणि सेम काय केलं, हा जो ए पॉइंट आहे तो आपण F2 ला इथे कनेक्ट करून घेऊ. ओके. इथपर्यंत क्लिअर झालं. त्यांना तो मुद्दा मी कसा, म्हणजे त्यांनी काय मुद्दा सांगितलाय हा तुमच्या समोर मी एक्सप्लेन करतोय,
की आपण काय केलं, समजा ए पॉइंट या इलिप्टिकल कर्ववर कन्सिडर केला ए पॉइंट, आणि काय केलं, दोन्ही फोकसला तो पॉइंट जॉईन करून दिला, आणि त्याला काय म्हणू, ही जी लेंथ आहे F1 टू ए त्याला आपण म्हणू L1 समजा, आणि F2 पासून ए पर्यंत याला आपण म्हणू L2. मग त्यांना काय सांगायचंय, तर सम म्हणजे काय, तर बेरीज, त्या पॉइंटची आपल्याला बेरीज इथे महत्वाची आहे. आता आपण काय करू, F1A बघा मी तुमच्या समोर लिहितोय, F1A प्लस F2A इज इक्वल्स टू कॉन्स्टंट, असं त्यांना तिथे सांगायचं आहे. म्हणजे दोन्ही फोकसला जेव्हा आपण जो पॉइंट कनेक्ट करू, व्यवस्थित लक्ष द्या, आपण दोन फोकस तिथे कन्सिडर केले आणि एक पॉइंट या इलिप्टिकल कर्ववर आपण कन्सिडर केला, ठीक आहे. आणि काय केलं, तर ह्या लेंथ काय त्यांना काय सांगायचं त्या तिसऱ्या नंबरच्या मुद्द्यामध्ये, की ही जी लेंथ आहे ही नेहमी कॉन्स्टंट असणार आहे. ती कॉन्स्टंट कशी असणार आहे, तर दुसरा परत आपण काय करू, जास्त बेटर समजण्यासाठी अजून एक पॉइंट इथे कन्सिडर करू. ओके, ह्या पॉइंटला आपण म्हणू बी, आणि जशी अगोदर आपण प्रोसिजर केली होती तशीच करू. F1 पासून आपण जाऊ बी पर्यंत, आणि परत F2 पासून जाऊ आपण बी पर्यंत, बरोबर. आणि याला आपण काय नाव देऊ, आता F1B ला म्हणू आपण L3, आणि F2B ला म्हणू आपण L4. ओके, परत आपण ते लिहून घेऊ, F1B प्लस F2B इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. म्हणजे हा मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या, की यालाच आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो. F1A ला आपण काय कन्सिडर केलं इथे, तर L1 प्लस L2 इज इक्वल्स टू L3 प्लस L4. हा महत्वाचा मुद्दा इथे कळणं तुम्हाला अपेक्षित आहे. म्हणजे आपण कितीही पॉइंट या इलिप्टिकल कर्ववर तुम्ही कन्सिडर करा, ए बी असा सी करा, कुठे असा डी पण पॉइंट कन्सिडर करा, तर त्यांची जी सम येणार आहे फोकल पॉइंटला जॉईन केल्यानंतर, तर ती जी असणार आहे ती नेहमी कॉन्स्टंट असणार आहे, बरोबर. कॉन्स्टंट म्हणजे काय, तर त्यांची सम जी आहे ती जॉईन केल्यानंतर तर ती नेहमी कॉन्स्टंटच राहील, बरोबर. म्हणजे आपण असंच काय म्हणू शकतो, तर L3. आता काय करू आपण, परत तुम्हाला व्यवस्थित अजून समजण्यासाठी मी काय करतो, एक सी पॉइंट कन्सिडर करतो. सी पॉइंट कन्सिडर केल्यानंतर काय, तर F1 जाऊ आपण सी पर्यंत, आणि परत F2 पासून परत सी पर्यंत जाऊ, आणि याला काय म्हणू आपण L5 सपोज, आणि L6. म्हणजे तुम्ही इथे काय लिहिणार, तर L1 प्लस L2 इज इक्वल्स टू L3 प्लस L4 इज इक्वल्स टू L5 प्लस L6 अँड सो ऑन. म्हणजे हा मुद्दा आपल्याला इथे क्लिअर झाला, की द सम ऑफ द डिस्टन्सेस टू द टू फोकल पॉइंट, दोन्ही फोकल पॉइंटला जे डिस्टन्सेस, म्हणजे एक पॉइंट कन्सिडर केल्यानंतर जे दोन्ही फोकल पॉइंट्स आपण जेव्हा जॉईन करतो, त्या फोकल पॉइंटची जी सम असते ती नेहमी कॉन्स्टंट असणार आहे, ठीक आहे. तर बोर होण्याचं अजिबात कारण नाहीये, एकदम सिंपल गोष्ट आहे, एकदम सिंपल वे मध्ये मी तुम्हाला सांगतोय, त्याच्यामुळे झोपू नका, बोर होऊ नका, व्यवस्थित समोर समजून घ्या. आपल्याला आता काय काय समजलं इथपर्यंत, तर आपल्याला इलिप्स म्हणजे काय, इलिप्स ही कशा प्रकारची कर्व हे पण आपल्याला कळालं, इलिप्सला दोन फोकल पॉइंट असतात हे पण कळालं. त्याच्यानंतर काय, तर त्याची सम आपण काढली, ती नेहमी कॉन्स्टंट असणार आहे हे पण आपल्याला व्यवस्थित कळालं. त्याच्यानंतर आता आपण येऊ केपलरच्या लॉज कडे, ठीक आहे. केपलरचे लॉ आता आपल्याला काय सांगतात, आणि ते आपल्याला अगोदरचा जो डाटा आपण शिकलोय त्याच्यातून ते कळतात का, हे आपण व्यवस्थित बघू. तर केपलरचा पहिला लॉ काय सांगतोय, एकदा वाचून घेऊ आपण ते. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. बघा आता हे शब्द तुम्हाला ओळखीचे वाटतायत का, त्याच्यासाठी मी हे इलिप्स म्हणजे काय, फोकाय म्हणजे काय, किती फोकाय असतात हे त्याच्यासाठीच मी अगोदरच एक्सप्लेन केलंय. आता आपण परत एकदा ते समजून घेऊ. काय, तर द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स. प्लॅनेटचा जो ऑर्बिट आहे, बघा इथे सन आहे, बरोबर, हा सन इथे रिप्रेझेंट केलाय, आणि ह्या प्लॅनेटचं जे ऑर्बिट आहे तर ते त्यांनी कसं सांगितलंय, इलिप्स म्हणजेच इलिप्टिकल. म्हणजे प्लॅनेट हा कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरतो, सन भोवती. काय सांगितलं या लॉने, की ऑर्बिट म्हणजे प्लॅनेटचा जो ऑर्बिट आहे तो इलिप्टिकल आहे, आणि समोर काय म्हटलंय, विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. म्हणजे सन काय आहे, तर वन ऑफ द फोकाय, म्हणजे हे जे आपण फोकस सांगितले दोन,
त्याच्या एका ठिकाणी दोन्ही फोकस पैकी एका ठिकाणी तो जो हे आहे फोकस म्हणजे तो जो सन आहे हा दोन्ही पैकी एका ठिकाणी असणार आहे. बरोबर. हा केपलरचा आपल्याला पहिला लॉ असं सांगतो की काय तर द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स. प्लॅनेटचा जो ऑर्बिट आहे तो इलिप्टिकल असणार आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. आणि त्याच्यानंतर विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय म्हणजे सन इथेही असू शकतो किंवा इथेही असू शकतो, या दोन जागा सनच्या फिक्स असणार आहे असं केपलरचा पहिला लॉ आपल्याला सांगतो. त्याच्यामुळे हे शब्द आपल्याला महत्वाचे होते की इलिप्स म्हणजे काय, फोकाय म्हणजे काय, ते फोकाय किती असतात. आपल्याला आता कळालं की फोकस सन हा दोन्हीपैकी कुठल्याही एका फोकसवर असणार आहे आणि प्लॅनेट कसा फिरणार आहे तर तो इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरणार आहे. ओके, आता हा व्यवस्थित लॉ क्लिअर झाला. आता हा काय, याला दुसरं नाव काय आहे, लॉ ऑफ ऑर्बिट. लॉ ऑफ ऑर्बिट आपण याला म्हणू शकतो का तर याच्यामध्ये आपल्याला कशाची इन्फॉर्मेशन दिली तर ऑर्बिटची, प्लॅनेटच्या ऑर्बिट बद्दल आपल्याला सांगितलंय आणि सन बद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे की सन कुठे असणार आहे, दोन्हीपैकी एका फोकसला किंवा एका फोकायला प्रेझेंट असणार आहे. म्हणून याला काय म्हणतात तर लॉ ऑफ ऑर्बिट. ठीक आहे, बघा आता थोडासा इंटरेस्ट येतोय आपल्याला शिकायला. आता आपण बघू केपलरचा सेकंड लॉ. केपलरचा सेकंड लॉ काय सांगतो ते बघू आपण. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, काय व्यवस्थित समजून घ्या. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन म्हणजे आपल्याला काय करायचंय तर प्लॅनेट आणि सन मध्ये एक लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला कळतंय. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. आता आपल्याला इथे काय काय कळालं की बाबा एक लाईन जॉईन करायची आहे किंवा प्लॅनेट आणि सन मध्ये कुठेतरी एक लाईन आहे आणि इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम, एवढे शब्द आपल्या आतापर्यंत कानावर पडले. मग आता आपण या मी डायग्राम मध्ये तुम्हाला व्यवस्थित ते एक्सप्लेन करतो की त्यांना नेमकं काय सांगायचंय. समजा आपल्याला आपण अगोदर काय शिकलो की आता इथे आपला सन आहे, दोन्ही फोकस पैकी एका ठिकाणी सन आहे आणि या ऑर्बिट मध्ये प्लॅनेट फिरतोय. बघा ही त्याची डायरेक्शन आहे. आता आपण काय करू, आपल्याला माहिती समजा आपली अर्थच कन्सिडर करा. अर्थ समजा या इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरती असं त्यांचं सांगणं आहे. बरं ठीक आहे, मग आपण आपली अर्थ सन भोवती किती याच्यामध्ये 365 दिवसामध्ये एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करते. बरोबर आहे, हे आपल्याला माहिती 1 वर्ष लागतं किंवा 365 दिवस लागतात. बरोबर, मग आपण काय करू आता आपल्याला हे समजून घेण्यासाठी आपण काय करू 30 दिवस म्हणजे एक पॉइंट घेऊ इथे, हा सुरुवातीचा. ठीक आहे, याला म्हणू आपण ए. आता ए पॉइंट पासून आपण काय केलं अगोदरच्या काउंट करायला सुरुवात करू आणि काय म्हणू की बाबा ए पासनं बी पर्यंत आपली जी अर्थ आहे, ए पासनं या बी पर्यंत आपली जी अर्थ आहे हे जे डिस्टन्स आहे ते समजा आपल्या अर्थनं 30 दिवसात 30 डेज 30 दिवसामध्ये आपण हे कव्हर केलं. ठीक आहे, आणि आपण काय करू त्यांनी जसं म्हटलंय द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, मग आपण काय करू ए पासनं सन पर्यंत लाईन जॉईन करून घेऊ आणि बी पासनं या सन पर्यंत लाईन जॉईन करून घेऊ. आणि मग मी आता हा एरिया तुम्हाला शेड करून दाखवलेला आहे. त्याचं काय काम आहे आपण म्हणजे समोर बघू. त्याच्यानंतर काय करायचं, आपण इथपर्यंत काय केलं की बाबा एक पॉइंट घेतला आणि तिथून बी पर्यंत आपण काउंट केलं. समजा ते झालं 30 दिवस. ओके, त्याच्यानंतर काय केलं आपण परत इथे सी पॉइंट कन्सिडर केला. आता आपण इथे 30 दिवस म्हटलं होतं म्हणून पुन्हा आपल्याला 30च दिवस आपण काउंट करू आणि 30 दिवसानंतर असं आढळलं की आपली जी अर्थ आहे ती इथपर्यंत आली. बरोबर, या पॉइंट पर्यंत, नेक्स्ट पॉइंट पर्यंत. मग हा पण एरिया मी इथे शेड करून दाखवलाय. मग त्यांना काय म्हणायचंय की द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया. स्वीप्स म्हणजे काय करतात, कव्हर करतं. इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. इक्वल एरिया म्हटलंय त्यांनी म्हणजे काय, हा जो एरिया जो आहे इथे शेड केलेला, सपोज आपण याला काय म्हणू A1 किंवा त्याला फक्त ए म्हणू आपण, आणि हा जो दुसरा शेड केलेला एरिया आहे त्याला आपण म्हणू बी. बरोबर, म्हणजे हे जे दोन एरिया आहेत हा लॉ आपल्याला काय सांगतो, हे जे दोन एरिया आहेत ज्या अर्थने जे स्वीप केलेले म्हणजे कव्हर केलेले किंवा ट्रॅव्हल केलेले ते काय आहेत, इक्वल आहे. म्हणजे ए इक्वल्स टू काय झालं मग बी. पण कंडिशन काय आहे याच्यासाठी, काय कंडिशन सांगितली त्यांनी, एक कंडिशन सांगितली की काय, इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम आपण इथे 30 दिवस कन्सिडर केलं तर दुसरेही 2 पॉइंट जे घेणार आपण ते पण 30च दिवस किंवा तेवढंच इक्वल इंटरव्हल. मग तुम्ही 30 घ्या, 40 घ्या, 50 घ्या, हे तुमच्या म्हणजे आपण कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण ते फक्त कन्सिडर केलं. मग आपण काय करू आता पुन्हा आपल्याला व्यवस्थित समजण्यासाठी अजून एक पॉइंट घेऊ, ई पॉइंट घेऊ आणि एफ पॉइंट घेऊ. आता काय म्हणू आपण, परत आमची जी अर्थ आहे
ती 30 दिवसात, कारण काय इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम 30च दिवसात आपण 30 दिवस ऑब्झर्व केलं बाबा, आणि आपली जी अर्थ आहे ती इथून इथपर्यंत गेली. मग हा जो एरिया आपण कन्सिडर केला, हा शेड केलेला, समजा मी इथे शेड करतो, याला आपण म्हणू सी. हे नाव परत परत झाले. ह्या एरिया जो आहे सी, याला आपण काय म्हणू, म्हणजे हा एरिया किंवा हे A1, एरिया A1 इज इक्वल्स टू याला काय म्हणू आपण B1 इज इक्वल्स टू याला काय म्हणू आपण C1. ठीक आहे. म्हणजे हे जे एरिया आहे, ही कन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. हे जे शेड केलेले एरिया आहेत, हा इथे आणि हा आपण व्यवस्थित बनवलेला A1 इज इक्वल्स टू B1 इज इक्वल्स टू C1, आणि असं आपण जर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम कितीही घेतले, कितीही कन्सिडर केले, तरी तो जो एरिया असणार आहे स्वीप केलेला, तो भलेही इथे थोडासा कमी दिसतोय आणि इथे थोडासा आपल्याला तो जास्त वाटतोय, परंतु ते एरिया इक्वल आहे असं याचा केपलरचा जो सेकंड लॉ जो आहे तो आपल्याला इथे सांगतो. फक्त कंडिशन काय की आपल्याला ते इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्येच कॅल्क्युलेट करायचं आहे. इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये अर्थ जेवढी समोर जाईल किंवा कोणताही प्लॅनेट जेवढा समोर जाईल, त्याने जो स्वीप केलेला एरिया असणार आहे, त्याने जो स्वीप केलेला जो एरिया असणार आहे इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये, तो इक्वल असणार आहे. ओके. म्हणून याला एरिया म्हणजेच याला काय म्हणतात आपण, मग याला काय म्हटलं आपण, लॉ ऑफ एरिया. लॉ ऑफ एरिया. ठीक आहे. हा मुद्दा व्यवस्थित क्लिअर झाला असेल. आता आपण नेक्स्ट लॉ कडे जाऊ. केपलर्स थर्ड लॉ काय सांगतो आता बघू. पहिला लॉ आपल्याला परत मी रिकॉल करतो. पहिल्या लॉने काय सांगितलं आपल्याला, ऑर्बिट बद्दल माहिती दिली की प्लॅनेट हा इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतो, बरोबर, आणि सन कुठे असणार, दोन्ही फोकापैकी एका ठिकाणी प्रेझेंट असणार, बरोबर. त्याच्यानंतर काय सांगितलं, दुसरा जो केपलरचा लॉ ने काय सांगितलं, ते एरिया इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये अर्थ जी कव्हर करत जाणार आहे, तो जो एरिया स्वीप झालेला राहणार आहे, तो एरियाच इक्वल राहणार आहे. त्याच्यानंतर आपण आता तिसऱ्या लॉ कडे येऊ. तिसरा लॉ काय म्हणतो, तर द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. आता याच्यातला एक एक शब्द व्यवस्थित आपण समजून घेऊ. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन म्हणजे काय, हा हे बघा प्लॅनेट इथे रिव्हॉल्व होताना दिसतोय, पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन आपण ते इथे लिहून घेऊ. पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन, ज्याला आपण म्हणू समजा टी. ओके. हे बघा प्लॅनेट तुम्हाला रिव्हॉल्व होताना दिसतोय, ठीक आहे, त्याला आपण म्हणू पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन, ज्याला आपण म्हणू टी. पुढे काय, तर स्क्वेअर ऑफ इट्स, स्क्वेअर जाऊ द्या. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे, ते मीन डिस्टन्स म्हणजे काय, मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन, म्हणजे नेमकं कुठून कुठे, मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन म्हणजे काय. आपण काय करू, एक ऍक्सिस ड्रॉ मी करतो तुमच्या समोर, हा एक ऍक्सिस बरोबर सेंटर मधनं गेलेला, याला म्हणू आपण मेजर ऍक्सिस. मेजर ऍक्सिस आणि एक उभा ऍक्सिस आपण ड्रॉ करू, त्याला मी नाव देतो मायनर ऍक्सिस. ओके, मायनर ऍक्सिस. ठीक आहे. आता याला हा जो मेजर ऍक्सिस आहे पूर्ण, याच्यातला जो अर्धा पार्ट आहे या साइडचा किंवा या साइडचा, याला काय म्हणता येईल आपण, मग सेमी मेजर ऍक्सिस, बरोबर, कारण तो अर्धा आहे, बरोबर, सेमी मेजर ऍक्सिस. म्हणून यालाच आपण काय म्हणणार, तर आर. आपण आर ने आपण त्याला डिनोट करू. ठीक आहे. आणि यालाच वरती काय म्हणता येईल, तर मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. मीन डिस्टन्स का, तर हे सेंटर झालं आणि प्लॅनेटचं सन पासून जे मीन डिस्टन्स आहे ते या पॉइंट पासून आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणून याला आपण काय सध्या आर कन्सिडर करू. आणि त्यांना काय सांगायचंय, मीन डिस्टन्स म्हणजे काय तुम्हाला कळालं की मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. या प्लॅनेटचं सन पासून जे मीन डिस्टन्स आहे, हा सन आहे आणि हा प्लॅनेट आहे, याचं मीन डिस्टन्स कुठनं पकडणार तुम्ही, थोडंसं इमॅजिन करा की या सेंटर पॉइंट, मीन म्हणजे कुठनं, सेंटर पॉइंट पासून, बरोबर, ज्याला आपण सध्या आर म्हणू. मीन डिस्टन्स जे आहे, मीन डिस्टन्स ज्याला आपण म्हणू आर. ठीक आहे. आता इथे काय सांगताय की लॉ काय म्हणतो, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन म्हणजे टीचा स्क्वेअर. पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन म्हणजे काय, तर टीचा स्क्वेअर. ठीक आहे. अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ इट्स मीन डिस्टन्स, म्हणजे हा जो मीन डिस्टन्स आहे आर क्यूब, याला हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. टी स्क्वेअर
इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब असं त्यांना इथे सांगायचं आहे. ओके, म्हणजे हा झाला आपला केपलरचा तिसरा लॉ किंवा केपलरचा तिसरा नियम. आता हे जे इक्वेशन आहे याला आपण कसं लिहू शकतो? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. ओके, म्हणजे टी स्क्वेअर इज इक्वल्स टू के इंटू आर क्यूब. बरोबर, म्हणजे के ला काय म्हणू शकतो आपण की हा कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय, इन द अदर वर्ड्स आपण त्याला अजून कसं रिप्रेझेंट कसं करू शकतो की टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल्स टू के म्हणजे कॉन्स्टंट. ठीक आहे, इज इक्वल्स टू के म्हणजेच काय तर कॉन्स्टंट. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब अशा वेगवेगळ्या एक्सप्रेशन मध्ये किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण त्याला मांडू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं काय तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. ठीक आहे, इथपर्यंत आता आपण केपलरचे 3 लॉ स्टडी केले. सो आता आपल्याला त्यांनी काय विचारलंय तर यूज युअर ब्रेन पॉवर या हेडिंग अंडर त्यांनी आपल्याला एक क्वेश्चन विचारलाय. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आपण तो जसा तसा इथे उचललाय जेणेकरून आपण त्याचा एक व्यवस्थित आन्सर आपल्याला मिळतंय का ते इथेच आपण बघून घेऊ. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला काय विचारलंय तर इफ द एरिया ई एस एफ एरिया ई हे बघा ई मी तुम्हाला दाखवतो ई एस एफ हा जो एरिया आहे हे बघा कोणता इफ द एरिया ESF ESF इन द फिगर इज इक्वल्स टू एरिया ASB. ASB म्हणजे कोणता तर हा A टू S आणि B. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय हा ESF हा जो एरिया आहे तो इक्वल आहे. म्हणजे एरिया इक्वल कशाला सांगितलंय त्यांनी तर ASB. आता थोडंसं लॉजिक लॉ आपण लॉ ऑफ एरिया शिकलोय प्लॅनेटरी मोशनचा म्हणजे केपलरचा. त्याच्यामध्ये यांनी काय थोडंसं आपल्याला घुमवायचा प्रयत्न केला. त्यांनी काय केलं तिथे फक्त डायरेक्टली आपल्याला एरियाज इक्वल दिले. हे जे 2 एरिया आहेत ते इक्वल दिलेत. आपण म्हटलं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं A1 इज इक्वल्स टू B1 इज इक्वल्स टू नाही का. तर त्यांनी हा एरियाज आपल्याला दिलाय. म्हणजे याचा अर्थ काय होणार थोडंसं लॉजिक लावा. याचा अर्थ काय होणार की हा जो प्लॅनेट आहे हा इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये तेवढा मूव्ह झालेला असेल असं तुम्हाला इथे सांगता येईल. म्हणजे त्याचा आपण रिप्रेझेंट कसं करणार आपण काय सांगू शकतो त्यांनी थोडंसं उलट दिलंय की एरियाज त्यांनी आपल्याला इक्वल दिले. एरिया इक्वल दिले म्हणजे काय तर तो प्लॅनेट जो आहे आपण जसं म्हटलं होतं 30 डेज मध्ये तो इथून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला असेल म्हणजे काय तर ते डिस्टन्स कॉन्स्टंट असेल. ते डिस्टन्स जेव्हा त्याला कॉन्स्टंट कव्हर केलं असेल त्या प्लॅनेटने तेव्हाच तर ते 2 एरिया इक्वल झाले ना. म्हणून तर आपण त्याला कसं लिहू शकतो की देअरफॉर आपण काय म्हणू शकतो त्याला की AB A पासून B पर्यंत हे जे डिस्टन्स आहे इज इक्वल्स टू हे जे डिस्टन्स आहे E टू F. हे डिस्टन्स जेव्हा इक्वल होईल तेव्हाच ते जे स्वीप केलेला जो एरिया असेल त्यांच्या मधला शेडेड तो इक्वल असणार आहे असं त्याचं इथे आन्सर आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण येऊ न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला काय सांगतो की त्यांनी तो कसा मांडलाय त्यांनी त्याच्यामध्ये काय सांगितलंय हे आता आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात अगोदर आपण काय करू तो लॉ व्यवस्थित वाचू आणि पुन्हा त्या काय करू की त्याच्यातल्या शब्द व्यवस्थित समजून त्याचं एक्सप्लेनेशन नेमकं काय मिळतंय आपल्याला त्या लॉ मधून ते मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. सगळ्यात अगोदर एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ द डेफिनाइट फोर्स. काय व्यवस्थित वाचा एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ द डेफिनाइट फोर्स. ग्रॅव्हिटेशनची थोडीशी डेफिनेशन आठवा. तीच डेफिनेशन इथे थोडीशी रिपीट झाल्यासारखी वाटते का की प्रत्येक ऑब्जेक्ट जो आहे तो एकमेकांकडे अट्रॅक्ट होणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक डेफिनाइट फोर्स मुळे तो त्याचे 2 ऑब्जेक्ट आहे एकमेकांकडे अट्रॅक्ट होणार आहे. बरोबर, त्याच्यानंतर नेक्स्ट काय तर दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द 2 ऑब्जेक्ट. मी हा लॉ इथे का घेतलाय कारण आपल्याला याचं स्टेटमेंट तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात की याचं स्टेटमेंट काय आहे ते सांगा. तर त्याचं स्टार्टिंग कसं करायचं की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ द डेफिनाइट फोर्स. दिस फोर्स जो आहे तो जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द 2 ऑब्जेक्ट. तो जो फोर्स असणार आहे मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता आपण काय करू हे समजून घेण्यासाठी ही डायग्राम बघू. इथे काय केलं मी 2 ऑब्जेक्ट कन्सिडर केले. या ऑब्जेक्टला जो मोठा आहे थोडासा मोठा दिसतो त्याला आपण नाव दिलं M1. त्याचं मास म्हटलं आपण M1 समजा हा या ऑब्जेक्टचा मास आपण कन्सिडर केलं
m1 आणि याचं मास आपण कन्सिडर केलं m2. मग लॉ मध्ये आपल्याला काय सांगितलंय की एव्हरी ऑब्जेक्ट जो आहे, प्रत्येक ऑब्जेक्ट एक फोर्स, डेफिनाइट फोर्स अट्रॅक्ट करणार आहे, फोर्सने अट्रॅक्ट करणार आहे, एकमेकांना आकर्षण किंवा आकर्षित करणार आहे, बरोबर. मग तो फोर्स आपण काय म्हटला की बाबा या प्लॅनेटने याच्यावर हा F1 फोर्स अप्लाय केला असेल आणि हा जो m2 जो ऑब्जेक्ट आहे किंवा ज्याचा मास m2 आहे त्याने काय केलं असेल, हा F2 फोर्स याच्यावर ऍक्ट केला असेल, बरोबर. इथपर्यंत क्लिअर झालं की आपण काही नाही, सिम्पली फक्त हा जो लॉ आहे तो एका स्टेटमेंटच्या किंवा डायरेक्ट डायग्रामॅटिक कसा आपण रिप्रेझेंट त्याला करू शकतो तो रिप्रेझेंट करण्यासाठी मी फक्त एक एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे. आपण काय केलं, m1 आणि m2 हे दोन ऑब्जेक्ट कन्सिडर केले आणि आपण असं सांगितलं लॉ नुसार किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो तर तो त्याच्यामुळे काय होणार, हे एकमेकांवर फोर्स अप्लाय करणार, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, तो जो फोर्स आहे आपण इथे लिहून घेऊ, हे बघा, दिस फोर्स तो जो फोर्स आहे, हा जो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, मग ते मांडून घेऊ आपण, F जो फोर्स आहे F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट. त्या ज्या दोन ऑब्जेक्टचे जे मासेस आहेत त्यांना काय आहे, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे m1 हे झालं पहिल्या ऑब्जेक्टचं मास आणि m2 हे झालं दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. काहीच नाही, एकदम बेसिक गोष्ट आहे की जे दोन ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केले आणि त्यांचं मास आपण कन्सिडर केलं m1 आणि m2 आणि काय केलं, त्यांचा जो फोर्स आहे ज्याला आपण म्हटलं F, त्याला आपण म्हटलं की तो जो फोर्स आहे विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. ते जे ऑब्जेक्ट आहे त्यांच्या प्रोडक्टला, त्यांच्या मासेसच्या जो प्रोडक्टला तो जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्याच्यानंतर पुढे लॉ काय सांगतो, अँड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, म्हणजे तो जो फोर्स आहे काय म्हणतोय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे हा जो फोर्स आहे हा कशाला तरी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इथपर्यंत हे तर आपल्याला क्लिअर झालं. आता इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला आहे, तर हे त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे, सपोज हे आपण करू r किंवा आपल्या बुक मध्ये आला त्यांनी d असं कन्सिडर केलंय, r किंवा d म्हटलं तरी चालेल. बघा, हा फोर्स पहिले आपल्याला कळाला की याला म्हणजे त्यांच्या मासेसला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला आहे, तर स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, म्हणजे डिस्टन्स कशाला, ह्या दोन्ही मधलं डिस्टन्स हे ज्याला आपण म्हटलं d किंवा r त्यांना ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग आपण तसं लिहून घेऊ, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू d चा स्क्वेअर. म्हणजे हे झालं आपलं इक्वेशन 1 आणि हे झालं इक्वेशन 2. इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. परत एकदा मी लॉ वाचतो, प्रत्येक विद्यार्थ्याला तो व्यवस्थित समजला पाहिजे. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ द डेफिनाइट फोर्स. एव्हरी ऑब्जेक्ट, प्रत्येक युनिव्हर्स मधला ऑब्जेक्ट जो आहे तो एकमेकांना किंवा एक फोर्स एकमेकांवर अट्रॅक्ट करतो, हे आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये शिकलोय. बरं ठीक आहे. मग समोर दिस फोर्स, तो फोर्स, आता लॉ काय सांगतो, तो जो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट, मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट जे की आपण कन्सिडर केले m1 आणि m2 एक्झाम्पल मधले, बरोबर, ते आपण लिहिलं. आणि अँड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, त्यांचं जे डिस्टन्स आहे d त्याला ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे त्याच्या स्क्वेअरला. ओके, अशा प्रकारे आपण दोन इक्वेशन बघितले. त्याला आपण काय करू, आता कंबाईन करू आणि एक इक्वेशन काय मिळतं ते बघू. कंबाईनिंग इक्वेशन 1 and 2 we get, आपल्याला काय मिळेल, we get काय मिळेल ते बघा. थोडस लॉजिक लावा. इथे 1 आहे, हा 1, ह्या 1 काय होईल इथे, हे m1 m2 हे न्यूमरेटर मध्ये आहे, हे याला मल्टिप्लाय होईल इथे 1 ला. म्हणजे काय होईल तर बघा, f इज इक्वल्स टू m1, नाही सॉरी, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन d चा स्क्वेअर. अशा प्रकारे ते इक्वेशन आपल्याला मिळेल. ओके, आता f हा जो फोर्स आहे एवढ्या याच्यामध्ये आपला लॉ आहे. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ द फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस म्हणजे m1 m2 अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आता f इज इक्वल्स टू g m1 m2 अपॉन
डी स्क्वेअर किंवा आरचा स्क्वेअर म्हटलं तरी चालेल. आता हा जी कसा आला, या जीला काय म्हणतात, तर या जीला म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट या जीला आपण काय नाव दिलंय, तर हा जी जो आहे तो आपल्याला खूप महत्वाचा आहे. का, तर त्याची एक व्हॅल्यू आहे जी तुम्हाला पाठच करायला लागणार आहे. जी इज इक्वल टू 6.673 into 10 to the power of -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रामचा स्क्वेअर. ही व्हॅल्यू तुम्हाला पाठ करायची आहे, कारण ती त्यांनी ऑलरेडी काढलेली आहे. बरोबर, आपल्याला ती व्हॅल्यू डिराईव्ह करायचं काही गरज नाही. जी ची व्हॅल्यू ही फिक्स असणार आहे. 6.673 इंटू, ती समोर मी स्लाइड मध्ये ऍड केली आहे. हे बघा, 6.673 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजीचा स्क्वेअर. इथपर्यंत आपल्याला कळालं आपला लॉ काय. आपल्या लॉने आपल्याला काय सांगितलं, जो फोर्स आहे त्या दोन ऑब्जेक्ट मधला तो कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल. आपण नेहमी म्हणतो की आपल्या जे दोन ऑब्जेक्ट समोर ठेवलेले ते फोर्स एकमेकांवर एक्झर्ट करतात. मग तो फोर्स मोजायचा कसा, त्याला काहीतरी इक्वेशन असेल, काहीतरी त्याच्यामध्ये त्याला एक्सप्रेस केलेलं असणार, इक्वेशन मध्ये त्याला मांडलेलं असणार. मग तेच आपण केलं ना. जे दोन ऑब्जेक्ट आहे तर त्या ऑब्जेक्ट मधला जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड जो, आणि इनव्हर्सली तो जो फोर्स आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आता या फॉर्म्युल्यातनं आपल्याला अजून एक गोष्ट काय कळते, तर एफ हा कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तर त्याच्या प्रोडक्ट ऑफ मासेस. म्हणजे काय, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, तर एखाद्या पटीत जर फोर्स वाढला, फोर्स जर डबल केला तर मास पण डबल झालेला असणार. बरोबर, म्हणजे फोर्सवर डिपेंड कशावर करतो, जर फोर्स आपण वाढवला, फोर्स जर इन्क्रीज जर केला तर काय होईल, मास पण त्याचा इन्क्रीज झालेला असेल. किंवा एखाद्या ऑब्जेक्टचा आपण मास वाढवलं, बरोबर, मास वाढवलं म्हणजे त्याची साईज मोठी होईल. साईज जर मोठी झाली तर फोर्स जास्त लागेल, म्हणजे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. बरोबर, म्हणजे फोर्स जर डबल, मास जर डबल केलं एखाद्या ऑब्जेक्टला, एखाद्या ऑब्जेक्टचं मास जर समजा आपण डबल केलं तर त्याला लागणारा फोर्स पण आपल्याला डबल करायला लागेल. तेच तर इथं इक्वेशन सांगतंय की F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर, त्या जे दोन ऑब्जेक्ट आहेत त्यांच्या मासेसला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे डिस्टन्स जर आपण कमी केलं तर फोर्स वाढेल. बरोबर, कारण ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बरोबर, इथे इनव्हर्स प्रोपोर्शनल आहे म्हणून फोर्स वाढवला तर डिस्टन्स कमी होणार, किंवा डिस्टन्स वाढवलं तर फोर्स कमी होईल. बरोबर, ही गोष्ट समजून घ्या. मास वाढवलं तर फोर्स वाढेल डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळं. एखाद्या ऑब्जेक्टचं मास वाढवलं तर फोर्स आपल्याला वाढवायला लागेल. बरोबर, आणि जर डिस्टन्स वाढवलं त्या दोन ऑब्जेक्ट मधलं तर फोर्स कमी होईल. ठीक आहे, म्हणजे हे आपल्याला कळालं. फोर्स जर वाढवला किंवा जर मास वाढवलं तर आपल्याला अप्लाय करणारा फोर्स वाढवायला लागेल. आणि डिस्टन्स जर कमी केलं, डिस्टन्स जर दोन ऑब्जेक्ट मधलं जर कमी केलं तर काय होईल, फोर्स वाढवायला लागेल. कारण का, तर ते इनव्हर्स प्रपोर्शन आहे. डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शन याच्यामधला डिफरन्स इथे समजून घ्या. या जीला आपण काय नाव दिलं, तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू पण आपण इथे सांगितली, ती पाठ करायला लागेल. आणि आता आपण याच्यामधनं जीचा फॉर्म्युला कसा सांगू शकतो, हा फॉर्म्युला जर आपल्याकडे आहे, F इज इक्वल्स टू G m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. तर याच्यामधनं आपण जी चा फॉर्म्युला कसा डिराईव्ह करू शकतो, G इज इक्वल्स टू, हे D इकडे जाईल, याला मल्टिप्लाय होईल. बरोबर, म्हणजे F D चा स्क्वेअर अपॉन m1 इंटू m2. हा झाला आपला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला. आपण तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात किंवा हा फॉर्म्युला आपल्याला जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, सॉरी, हा जो लॉ आहे आपला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, हा आपल्याला महत्वाचा आहे. जर विचारला आणि एक्सप्लेन जर करा म्हटलं तर आपल्याला हे सगळं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथे द्यायला लागेल की लेटस कन्सिडर, हे दोन ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करू विच एक्झर्ट फोर्स एकमेकांवरती अप्लाय होतात. मग तो फोर्स आपण इथे दाखवायचा इक्वेशन 1 मध्ये, इक्वेशन 2 मध्ये असं व्यवस्थित लिहायचं, त्या इक्वेशनला कंबाईन करायचं आणि फायनल इक्वेशन आपल्याला काय मिळालं, तर हे फायनल इक्वेशन F इज इक्वल्स टू G m1 m2 अपॉन D चा स्क्वेअर. मग G ला काय म्हटलो ते पण सांगायचं, G ची व्हॅल्यू लागली असते ते लिहून घ्यायची.
आणि आपण आता याच्यामधनं जीचा आपल्याला काय फॉर्म्युला मिळाला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा एफ इंटू डीचा स्क्वेअर अपॉन m1 इंटू m2. मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला एकदम व्यवस्थित पद्धतीने समजलं असेल. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट काय आहे तर आपल्या बुकमध्ये त्यांनी यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजे थोडंसं आपल्याला ब्रेनच्या शक्तीला थोडासा जोर देण्यासाठी त्यांनी आपल्याला काही क्वेश्चन विचारले. ते क्वेश्चन पण आपण इथे डिस्कस करून घेऊ जेणेकरून तुम्हाला त्याचं काही असं टेन्शन येणार नाही किंवा घरी ते व्यवस्थित अजून व्यवस्थित समजेल. ओके, तर त्यांनी काय म्हटलंय शो दॅट द एसआय युनिट ऑफ जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हे काय आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर कसं आलं न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर हे जे एसआय युनिट आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटचं ते आम्हाला तुम्ही शो करून द्या किंवा प्रूव्ह करून द्या. मग चला आपण त्यांना आता प्रूव्ह करून देऊ. बघा स्टेप बाय स्टेप खूप सोपं आहे ते. जीचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला. जीचा फॉर्म्युला आपण कसा काढला हा फॉर्म्युला तुम्हाला कळालाच असेल की काय एफ इंटू डी चा स्क्वेअर. एफ म्हणजे काय फोर्स, डी म्हणजे काय त्यांच्या त्या दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स अपॉन m1 इंटू m2. आपण काय करू आता या फॉर्म्युल्यामध्ये त्यांचे एसआय युनिट पुट करत जाऊ एक एक. तुम्ही मला सांगा आन्सर. फोर्स आपण कशामध्ये मेजर करतो न्यूटन मध्ये बरोबर. मग आपण हे लिहू न्यूटन. बघू ते व्यवस्थित येतंय का. डिस्टन्स जे आहे त्या दोन ऑब्जेक्ट मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण कसं म्हणणार हे जे डिस्टन्स आहे डिस्टन्स कशामध्ये मोजतात मीटर मध्ये बरोबर. मग काय करू फॉर्म्युला बघा. फोर्स मोजला आपण न्यूटन मध्ये बरोबर. डी चा स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स कशामध्ये मोजतात मीटर मध्ये बरोबर. मग मीटर मध्ये मोजलं इथं डी चा स्क्वेअर आहे म्हणून मीटरचा पण आपण स्क्वेअर लिहून घेतला बरोबर. त्याच्यानंतर आपण आता m1 हे जे मास कशामध्ये मोजतो तुम्हाला माहिती आहे. मास कशामध्ये मोजतात किलोग्राम मध्ये. मग पहिल्या बॉडीचं m1 चं लिहिलं आपण किलोग्राम आणि m2 चं लिहिलं परत किलोग्राम. मग आता किलोग्राम इंटू किलोग्राम काय होणार तर किलोग्रामचा स्क्वेअर. मग बघा ते व्यवस्थित येतंय का तर इथे मी लिहितो न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्रामचा स्क्वेअर. म्हणजेच यालाच काय लिहू शकतो आपण तर न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. किंवा याला आपण अजून कसं लिहू शकतो वरती मी रिप्रेझेंट करतो न्यूटन मीटर स्क्वेअर इंटू केजी चा इनवर्स म्हणजे -2. -2 का तर हे किलोग्राम हे जे किलोग्राम आहे हे जर आपण वरती नेलं तर ते +2 आहे म्हणून वरती जाऊन काय होईल -2 होईल. म्हणून त्याला आपण असं पण रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे आपल्याला जी ची व्हॅल्यू किंवा जीचं याचा युनिट पण एक्झाम मध्ये विचारू शकतात. जीची व्हॅल्यू पण आपल्याला एक्झाम मध्ये विचारू शकतात. तर याच्यातला खडानखडा व्यवस्थित तुम्हाला एक गोष्ट व्यवस्थित आठवली पाहिजे ते तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून घ्या. इथपर्यंत आपल्याला आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण त्यांना प्रूव्ह करून दिलं की एसआय युनिट आपण सांगितलं की ते कसं आलं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं. ठीक आहे. आता ही जी जी ची व्हॅल्यू आहे ही कोणी एक्सपेरिमेंटली कोणी मेजर केली जी आपण मी तुम्हाला सांगितली 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ही व्हॅल्यू कॅव्हेंडिश या सायंटिस्टने ती एक्सपेरिमेंटली काढलेली आहे. जीची व्हॅल्यू तर आपण बघितलीच. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित सगळं समजलं असेल. सो नेक्स्ट पॉइंट आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करू. अशा प्रकारे आपण केपलरचे 3 लॉ व्यवस्थितपणे स्टडी केलेत. याच्यानंतरचा जो पोर्शन आहे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये तो कंटिन्यू करू.